आपल्या सर्वांना सकाळी न्याहारीला काहीतरी झटपट असं नाश्ता हवा असतो. त्यासाठी मी बनवली आहे आज बेसनपोळी. ही रेसिपी अगदी खूप सोपी आहे आणि त्याचं पोट भरेल अशी आहे. तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. चला तर बनवूया. इथे घेतला आहे अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो आणि एक बारीक मिरची चिरून. त्यानंतर टाकूया आपलं खिसलेलं गाजर. ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही भाज्या ॲड करू शकता. बीट असो किंवा पनीर असो किंवा बटाटा असो. मी इथं गाजर घेतलं आहे. त्यानंतर आपले चिरून कोथिंबीर, थोडंसं गव्हाचं पीठ, 2 चम्मच बेसन. त्यानंतर टाकणार आहोत ओवा. त्यानंतर टाकूया हळदी, लाल तिखट, धणेपूड आणि जिरे पावडर. त्यानंतर टाकूया चवीपुरतं मीठ. चांगलं हाताने मिक्स करूया आणि पातळ होईल बॅटर एवढं पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ही रेसिपी खूप छान आणि हेल्दी देखील आहे. माझ्या मुलीला खूप आवडते. तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. तुम्ही नक्कीच ट्राय करा. अशा प्रकारे आपला बॅटर रेडी करायचा आहे. त्यानंतर ठेवला आहे पॅनवर टाकायचं तेल छान गरम झाल्यानंतर आपण ही बॅटर छान हाताच्या सहाय्याने पसरवून घेऊया पॅनमध्ये. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. अगदी 10-12 मिनटामध्ये हे रेडी होणार आहे आणि खूप हेल्दी आणि टेस्टी आहे. आता आपण याच्यावर देऊया झाकण. पाहू शकता अगदी 5 मिनटं आपला पोळा छान रेडी झाला आहे. आता पलटून घेऊया. आणखी 2-3 मिनटांनी आपल्याला पलटून घ्यायचं आहे. 3-3, 4-4 मिनटं पलटत राहायचं आहे. पाहू शकता आपला खरपूस असा बेसनची पोळी रेडी आहे. खूप छान रेसिपी आहे. तुम्ही देखील नक्की